तर माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब देशमुख यांनी त्यांची भेट घेतली। देशमुख हे अकलूजचे शेकापचे नेते आहेत। दरम्यान पुढच्या वेळी वाढदिवसाला खासदार म्हणून धैर्यशील यांची भेट घेणार असल्याचं बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलंय। बाबा, सध्या राजकारणामध्ये एक चर्चा सुरू आहे की अनिकेत देशमुख असेल आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहात। या चर्चेमध्ये नेमकं कितपत तथ्य आहे, काय नेमके राजकीय समीकरणं घडतात माढ्यामध्ये? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांचे दोघंही आम्ही नातू आहोत। जी बातमी सकाळपासून फिरते आहे ती कोणत्या तरी गैरसमजातून बातमी आलेली आहे असं मला वाटतं। निश्चितपणे वैयक्तिक माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी राजकारण सोडेल, पण शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा कधीही खांद्यावरून उतरू देणार नाही। एवढ्या दिवस आम्ही पवारसाहेब असतील आणि महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष असतील यांच्या पाठीशी आम्ही कायम सोबत राहिलेलो आहोत। निश्चितपणे आज आमची अशी मागणी आहे की यावेळेस आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला या सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सहकार्य करून डॉक्टर अनिकेत देशमुखांची उमेदवारी डिक्लेअर करावी, ही अशी आमच्या आग्रहाची मागणी आहे। धैर्यशील मोहिते पाटील त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर हे परत शरद पवार गटामध्ये येईल अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। कदाचित धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा तिथले संभाव्य उमेदवार असू शकतात। त्या संदर्भातली काही चर्चा जी आहे ते तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये झाली का? विजय दादा असतील, धैर्यशील भैया असतील, यांच्या कुटुंबासोबत देशमुख कुटुंबियांचं एक राजकारणापलीकडचे एक घनिष्ठ संबंध आहेत। जो महाविकास आघाडी उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी ही आमच्या धैर्यशील मोहिते पाटलांना जरी उमेदवारी मिळाली तरी तुम्ही त्यांचं काम करा 100%, कारण आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत। घटक असताना आम्ही मागणी करणं हा आमचा अधिकार आहे, पण एकदा उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जो उमेदवार डिक्लेअर होईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी पूर्णपणे आम्ही ताकदीनिशी त्या उमेदवाराच्या पाठीशी राहू। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।